नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. या छोट्याशा दिसणाऱ्या काळ्या खड्याचा सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या आयुर्वेदाच्या पदार्थाचा सांगितलेल्या पद्धतीनं वापर करा. पुरुषांमध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या कमजोऱ्या याने निघून जातील. टायमिंगमध्ये 10 पट वाढ होईल. इरेक्टाईल डिस्फंक्शनची पुरुषांमध्ये असणारी समस्या निघून जाईल. पुरुषांमध्ये असणारं वंध्यत्व यानं निघून जाईल. पुरुषांमध्ये असणारी अंतर्गत ताकद याने वाढेल आणि त्यामुळं स्टॅमिना पुरुषांचा चांगल्या रीतीनं वाढेल. शुक्र धातू यांनी प्रचंड प्रमाणामध्ये वाढेल. त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा हा उपाय उपयुक्त आहे. महिलांना सुद्धा हा उपाय करता येतो. महिलांसाठी सुद्धा हे खूप उपयुक्त आहे. मासिक पाळीमध्ये जर पोटामध्ये वेदना होत असतील तर अशा महिला भगिनींनी सुद्धा हा उपाय अवश्य करावा. याने वजनसुद्धा तुमचं नियंत्रणामध्ये राहतं. बद्धकोष्ठता दूर निघून जाते. शरीरासाठी सुद्धा हे खूप फायदेशीर आहे. म्हणून हा उपाय जो आहे तो पुरुषांसाठी अत्यंत वरदान ठरणारा उपाय आहे. ज्या पुरुषांना अशा प्रकारची समस्या आहे, इरेक्टाईल डिस्फंक्शनची समस्या आहे, नैराश्य आलेलं आहे जीवनामध्ये, अशा पुरुषांना एक नवीन ऊर्जा देणारा, खात्रीशीर रिझल्ट्स देणारा हा उपाय आहे. फक्त सांगितलेल्या पद्धतीनं हा उपाय करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त 2-3 घटक लागणार आहेत जे आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात. परंतु हा जो उपाय आहे तो सांगितलेल्या पद्धतीनं करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं जर आपण हा उपाय केला तर तुम्हाला 100% रिझल्ट्स मिळेल. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पहिला घटक लागणार आहे, तुम्हाला जो हा काळा खडा दिसतोय हा लागणार आहे. हा जो काळा खडा आहे तो आहे हिंग. आता तुमच्याकडे पावडर स्वरूपामध्ये हिंग असेल तर ते सुद्धा वापरू शकता. परंतु जर तुम्ही या पद्धतीचा खडा आणला त्याचा जो परिणाम आहे, त्याचा जो रिझल्ट्स आहे तो अत्यंत चांगला आहे. म्हणून आपल्याला खड्याच्या स्वरूपामधलं हिंग आणायचं आहे. साधारणतः आपल्याला 25 ते 30 ग्रॅम हिंग आपल्याला आणायचं आहे आणि सुपारीच्या आकारा एवढं हिंग, साधारणतः 25 ग्रॅम हिंग आपल्याला उपायासाठी वापरायचं आहे. तर सुपारीच्या आकाराचा खडा आपल्याला घ्यायचा आहे. त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि हे जे हिंग आहे ते आपल्याला दुसरा जो पदार्थ लागणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये ते तळायचे आहेत. तो जो पदार्थ आहे ते आहे तूप. तुपामध्ये हे जे हिंग आहे ते चांगल्या रीतीनं तळून घ्यायचं आहे. तूप कोणतं वापरावं? गाईचं असेल तरी चालेल, म्हशीचं असेल तरी चालेल, परंतु तुपामध्ये हे तळून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे चांगल्या रिझल्टसाठी. म्हणून आपल्याला हे तुपामध्ये तळून घ्यायचं आहे. हा जो हिंगाचा काळा रंग आहे, थोडासा काळपट चॉकलेटी रंग दिसतो, तो रंग तुपामध्ये तळल्यानंतर थोडासा पांढरा होतो किंवा फिकट तांबडा रंग त्याचा तयार होतो. तोपर्यंत आपल्याला ते चांगल्या रीतीनं तुपामध्ये तळून घ्यायचं आहे. चांगलं फुलून आलं पाहिजे अशा पद्धतीनं तुपामध्ये हे तळून घ्यायचं आहे. तुपामध्ये तळून घेतल्यानंतर, चांगल्या रीतीनं तळून घेतल्यानंतर त्याच्यातलं तूप बाजूला करायचं आहे, हिंग बाजूला काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याची पावडर आपल्याला तयार करून ठेवायची. ही पावडर आपल्याला संपेपर्यंत वापरायची. तर ही जी पावडर आहे ते चांगल्या रीतीने तुम्ही एखाद्या डब्बीमध्ये स्टोअर करून ठेवा. उपाय कसा करावा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आपल्याला जो हा उपाय आहे तो रात्री झोपण्याच्या आधी 2 तासांनी करायचा आहे. उपाय या पद्धतीने करायचा आहे की 2 चमचे आपल्याला दुधावरची साय काढून घ्यायची. दुधावर आपल्या सहज साय येते. आता एखाद्याला साय आवडत नसेल, दुधावर दूध आवडत नसेल तर अशा व्यक्तींना कसा उपाय करायचा आहे तेही मी सांगणार आहे. परंतु आधी साईमध्ये याचा कसा वापर करायचा आहे ते आपण पाहू. दुधावरच्या साईमध्ये जर हा उपाय तुम्ही केला तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून याचा रिझल्ट्स जो आहे तो मिळायला सुरुवात होते. 2 चमचे आपल्याला साय काढून घ्यायचे. त्यामध्ये 1 चिमूटभर, म्हणजे 2 बोटाच्या मध्ये जेवढी पावडर बसेल या हिंगाची तेवढी 1 चिमूटभर पावडर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची. अत्यंत थोड्या प्रमाणामध्ये, थोडंसं इकडं तिकडं प्रमाण झालं तरी चालेल. जेवढी चिमूटभर बसते तुम्हाला प्रमाण दिसते असे थोड्याशा प्रमाणामध्ये त्या दुधाच्या साईमध्ये टाकायचे. चांगल्या रीतीने दुधाच्या साईमध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते खायचं आहे. हे खाल्ल्यानंतर मात्र अर्धा ग्लास कोमट पाणी अवश्य प्यायचं आहे. आता ज्या व्यक्तींना दूध जमत नाही, दुधाची साय जमत नाही, अशा व्यक्तींना डायरेक्ट कोमट पाण्यामध्ये टाकून हे घेतलं तरी चालतं. अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चिमूटभर हे जरी टाकून तुम्ही पिले तरी चालतं. ज्यांना शक्य आहे त्यांनी दुधाच्या साईमध्येच घ्यावं. त्याचा चांगला रिझल्ट आणि इफेक्ट सुद्धा चांगला होतो. हे जे हिंग असतं ते दुधामध्ये टाकून, दुधाच्या साईमध्ये टाकून घेतल्यामुळं तुमचं पचन सुद्धा याने चांगलं होतं. बऱ्याच जणांना वारंवार हिचकी येते, ती हिचकी सुद्धा निघून जाते. बद्धकोष्ठता निघून जाते. ब्लड शुगर याने चांगल्या रीतीनं कंट्रोलमध्ये येते. हे जे हिंग आहे त्याला तीव्र प्रकारचा वास असतो, कारण तो एक सल्फरचं संयोग आहे, वनस्पतीपासून मिळवलेलं असतं. हे अँटी इन्फ्लेमेटरी आहे, अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीव्हायरल आहे, ब्लड शुगर कंट्रोल करणार आहे, BP सुद्धा कंट्रोल करतं. त्यामुळं अत्यंत चांगल्या रीतीने याचा परिणाम होतो. आणि जे इरेक्टाईल डिस्फंक्शनची समस्याग्रस्त असणारे पुरुष आहेत, आता याचे 3 प्रकार असतात. ताठरता न जाणवणं, मध्येच ताठरता जाणं किंवा वासनाच न होणं, भीती वाटणं. अशा 3ही प्रकारच्या पुरुषांसाठी
हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. तुम्ही हा उपाय करा. सलग 11 दिवस तुम्ही न चुकता संध्याकाळी झोपण्याच्या आधी हा उपाय करायचा आहे. वंध्यत्व पुरुषांमध्ये असणारं पूर्णपणे निघून जाईल. त्याचबरोबर पुरुषांची आंतरिक ताकद वाढून पुरुषांचा जो ताकद आहे, स्टॅमिना आहे, तो चांगल्या रीतीनं वाढेल आणि सर्व प्रकारच्या समस्या निघून जातील. या उपायाबरोबरच पुरुषांनी काही पदार्थ, असे जी समस्या असणारी पुरुष आहेत किंवा समस्या जाणू नयेत म्हणून काही पदार्थही आहारामध्ये खाणं गरजेचं आहे. त्यामध्ये आहे गाजर. गाजर अवश्य खावं, पुरुषत्व वाढवण्यासाठी चांगलं असतं. भेंडीची भाजी अधूनमधून खाल्ली पाहिजे. त्याचबरोबर वाळलेलं खजूर, 1 ते 2 खजूर रोज खायचे. त्याचबरोबर काळा मनुका जर तुम्हाला मिळाला तर काळा मनुकासुद्धा अधूनमधून खायचा आहे. अशा प्रकारे उपायाबरोबर काही पदार्थही खाल्ले तर तुम्हाला 100% रिझल्ट्स मिळतो आणि तुमच्या या सर्व समस्या पूर्णपणे निघून जातात. तर हा उपाय अवश्य करा. ज्यांनाही अशा प्रकारच्या समस्या आहेत अशा सर्वांपर्यंत हा उपाय अवश्य शेअर करा. धन्यवाद.